ठीक आहे, पहा क्वेश्चन काय होता. अ मंकी इज डिसेंडिंग फ्रॉम द ब्रांच ऑफ ट्री विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. एक मंकी आहे, तो काय करतोय, डिसेंड करतो याचा अर्थ खाली चाललाय. ठीक आहे, फ्रॉम अ ब्रांच ऑफ ट्री विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. इट्स ब्रेकिंग स्ट्रेंथ इज 75% दॅट ऑफ वेट. मग ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे काय असणार आहे, ऑब्व्हियसली टेन्शन इन द स्ट्रिंग असणार आहे. ठीक आहे, कधी ती जी ब्रांच आहे ती कधी ब्रेक होणार आहे, ज्यावेळी त्याचं जे वेट आहे, ब्रेकिंग स्ट्रेंथ किती आहे, 75% ऑफ वेट. म्हणजे टेन्शन काय, 75% ऑफ वेट. 75% याचा अर्थ काय, 75/100 टाइम्स ऑफ वेट. वेट म्हणजे काय येणार आहे, mg. ठीक आहे, द मिनिमम ॲक्सेलरेशन विथ विच द मंकी कॅन स्लाइड डाऊन द ब्रांच इज. ठीक आहे, मिनिमम ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आपल्याला. ॲक्सेलरेशन किती असेल, काय केलं होतं बरं याच्यात, काय केलं होतं, आधी फ्री बॉडी डायग्राम काढा. ठीक आहे, मग जर सपोज ही रोप आहे, इथे मंकी आहे. ठीक आहे, तर त्याचं वेट जे लागतंय ते डाऊनवर्ड लागतंय. ठीक आहे, टेन्शन अपवर्ड, तो ॲक्सेलरेट कुठं करतोय, डाऊनवर्ड. ॲक्सेलरेशन खाली आहे. ठीक आहे, मग काय जास्त आहे, वेट जास्त आहे, mg जास्त आहे. ठीक आहे, जे जास्त आहे त्यातून ते मायनस करायचं दुसरं वालं. ठीक आहे, मग mg मायनस टी येणार. म्हणजे इक्वेशन काय आलं, mg मायनस टी इज इक्वल टू ma. हे इक्वेशन आलं. ठीक आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, ॲक्सेलरेशन. काय येईल मध्ये, mg मायनस टीची व्हॅल्यू काय, 75/100. याला आपण काय लिहू शकतो, 25 3 आणि 4 म्हणजे 3/4 ऑफ mg इज इक्वल टू ma. ठीक आहे, सगळीकडून m कॉमन घेऊन तो कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, m कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, g कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 मायनस 3/4 इज इक्वल टू ॲक्सेलरेशन a. 1 मायनस 3/4 किती होतं, 4 इकडे जातं. ठीक आहे, LCM घेतो आपण, 4 इकडे जातो, 4 × 1 मायनस 3, 4 1 जा 4, 4 मायनस 3 1, म्हणजे 1/4 g इज इक्वल टू a. म्हणजे ॲक्सेलरेशन काय आलं, g/4. म्हणजे ऑप्शन कोणतं, थर्ड ऑप्शन. हे इक्वेशन कसं काढतात, आता फ्री बॉडी डायग्राम काढली. फ्री बॉडी डायग्राम काढल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, फोर्सेस कोणते कोणते आहेत. ठीक आहे, ते बॅलन्स आउट केले. आता ॲक्सेलरेट ज्या डिरेक्शनला होतंय, ठीक आहे, ज्या डिरेक्शनला बॉडी ॲक्सेलरेट होतीये तो फोर्स काय असतो, मोठा असतो. ठीक आहे, जिथे बॉडी ॲक्सेलरेट होते ना, याच्यावरून पण फाइंड करू शकता की आता हे किती आहे, टेन्शन किती आहे, 75% ऑफ वेट आहे. म्हणजे वेट काय जास्त आहे ना. ठीक आहे, 75, त्याचा फक्त 75% हे टेन्शन आहे, याचा अर्थ. म्हणून फोर्सेस बॅलन्स आउट केले. मग हे दोन्ही कसे आहेत, अपोजिट आहेत. मग वेटमधून ज्यावेळी टेन्शन मायनस होईल त्यावेळी तो ॲक्सेलरेट होईल, तेवढं ॲक्सेलरेट होईल. म्हणून वेट मायनस टेन्शन केलं, काय मिळालं, मास इंटू ॲक्सेलरेशन. हे जर उलट असतं, मग की जर असेंडिंग असतं, वरती चाललं असतं, तर काय झालं असतं, इक्वेशन उलटं झालं असतं. करेक्ट आहे, समजलंय, नक्की समजलंय, नक्की. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन काय होता बरं, रोप ऑफ लेंथ L. काय क्वेश्चन आहे, रोप ऑफ लेंथ L अँड मास M. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्यात आपण दरवेळी कन्सिडर करताना त्याची स्ट्रिंग आपण यूज करतो, कुठेही असेल, पुलीत असेल, की आता या मंकीच्या केसमध्ये होतं. इथं काय आपण रोपचं मास घेतलं का, या ब्रांचचं मास घेतलं का, नाही. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, एक रोप आहे, तिची लेंथ L आहे, मास काय आहे, M आहे, हँगिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. एक रोप आहे, तिची लेंथ L आहे आणि ती एका रिजिड सपोर्ट पासून आपण हँग केली आहे. ठीक आहे, पुढे काय होतंय पहा बरं, द टेन्शन इन द रोप ॲट डिस्टन्स एक्स डिस्टन्सला टेन्शन काय असेल, एक्स डिस्टन्सला टेन्शन काय असेल फ्रॉम द रिजिड सपोर्ट. म्हणजे फर्स्ट केस काय होती, ही जी रोप आहे ती रोप आपण हँग केली तशी. ठीक आहे, त्यावेळीची तिची जी लेंथ होती ती काय होती, L होती, आणि त्यावेळीचं तिचं टेन्शन काय होतं, T होतं. आणि इथे तिचं जे वेट लागतंय खाली ते mg. टेन्शन कुठं लागतं, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. म्हणजे टेन्शन बरोबर बॅलन्स आउट करते कोणाला, वेटला. ह्या केसमध्ये चाललंय आपलं. ठीक आहे, टेन्शन कोणाला बॅलन्स आउट करते, वेटला बॅलन्स आउट करते. नेक्स्ट केसमध्ये काय सांगितलंय की द टेन्शन इन द रोप ॲट डिस्टन्स x फ्रॉम द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट पासून काय असेल, रिजिड सपोर्ट पासून x डिस्टन्सला इथे या पॉइंटला टेन्शन काय असेल. टेन्शन कमी होईल की जास्त होईल, कमी होणार ना. ठीक आहे, तुम्ही लेंथ कमी केली, टेन्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, मग आता याला कसं सॉल्व्ह करणार, LCM डायरेक्टली कम्पेअर करू शकता. ठीक आहे, कम्पेअर कसं करणार, ज्यावेळी लेंथ L होती त्यावेळीचं टेन्शन T होतं. ज्यावेळी लेंथ L मायनस एक्स झाली, L मायनस एक्स का, कारण ती कमी झाली ना, पूर्ण काय होती, L होती. मग एवढी किती राहील, आता इथून खाली टेन्शन काढायचं, एवढी किती राहील मग, L मायनस एक्स, बरोबर का. एवढी किती राहील आता, L मायनस एक्स. ज्यावेळी L मायनस एक्स लेंथ आहे त्यावेळी सपोज टी डॅश तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, टेन्शन वेन डिस्टन्स इज L मायनस
एक्स, एल मायनस एक्स डिस्टन्स असेल त्यावेळीचं टेन्शन आपल्याला फाइंड करायचं. काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, टी डॅश इंटू एल इज इक्वल टू काय येईल, टी इंटू एल मायनस एक्स. टी डॅश फाइंड करायचं आहे, टी डॅश इज इक्वल टू काय येईल, टी एल मायनस एक्स अपॉन एल. पण टेन्शन जे आहे इथलं ते काय बरं, कोणाला इक्वल आहे, एम जीला इक्वल आहे. म्हणजे टोटल ज्यावेळी लेंथ असेल त्यावेळी वेट, त्याचं जे वेट आहे, रोपचं जे वेट आहे ते टेन्शनला बॅलन्स आउट करत आहे. म्हणून टेन्शन काय, एम जी. म्हणजे काय आलं, एम जी एल मायनस एक्स अपॉन एल. हा आला टेन्शन टी डॅश वेन रोपचं जे डिस्टन्स आहे, रोपचं डिस्टन्स फ्रॉम रिजिड सपोर्ट हे एक्सने कमी केलं त्यावेळी हे काय येतं, टेन्शन काय येतं, एम जी एल मायनस एक्स अपॉन एल. समजलंय, नक्की समजलंय. मग याच्यातच आपण एक्झाम्पल घेतलं होतं, इफ एक्स इज एल बाय 4 असेल एक्स, तर टेन्शन काय होईल. मग टेन्शन काय होईल बरं, या फॉर्म्युल्यात पुट करा. टेन्शन शुड बी एम जी एल मायनस एल बाय 4 अपॉन एल. याच्यातून एल कॉमन घेतला, याच्यातून एल कॉमन घेतला, दोन्ही कॅन्सल आउट झाले. ठीक आहे, राहील काय म्हणजे एम जी इन ब्रॅकेट, इथे एल बाहेर घेतला होता ना 1 मायनस, इथे पण एल बाहेर घेतला होता म्हणजे 1/4 राहिलं. बाहेर घेऊन कॅन्सल आउट केले ते. हे समजतंय का, समजतंय आदेश. हे इथे फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय केलं, ही जी पूर्ण रोप आहे, ठीक आहे, ती रोप आपण अशी हे लावली आहे रिजिड सपोर्टला, सबटेंड केली आहे. ठीक आहे, त्या रिजिड सपोर्टला लावल्यानंतर तिचं जे वेट आहे ते खाली लागतंय आणि त्या वेटमुळं वरती काय त्या रोपमध्ये टेन्शन येतंय. ठीक आहे, त्या रोपमुळं काय होतंय, वरती त्या रोपमध्ये टेन्शन येतंय. ठीक आहे, मग वेट कोणाला बॅलन्स आउट करतोय, टेन्शनला बॅलन्स आउट करतो, कारण वेटमुळे टेन्शन येतंय ना. ठीक आहे, एक साधी दोरा घेतला सपोज, हा दोरा आहे सपोज, आणि जर मोठी काहीतरी रोप घेतली तुम्ही, ठीक आहे, मोठी रोप म्हणजे सपोज ज्याने आपण आर्मीमध्ये यूज करतात त्या रोप्स घेतल्या. ठीक आहे, तर त्या रोप्स कशा असतात, थोड्याशा जाड असतात ना. ठीक आहे, ती रोप जर आपण लावली तर काय होईल बरं, याच्यात टेन्शन कमी लागेल ना, का, कारण याचा वेट कसा आहे, कमी आहे, याचं टेन्शन जास्त असणार, या रोपमध्ये टेन्शन जास्त असणार, का, कारण त्याचं वेट जास्त आहे. म्हणजे जितकं वेट तुम्ही खाल्लं ना तितकं त्या रोपमध्ये टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं. मग आत्तापर्यंत आपण कन्सिडर काय करत होतो की ही जी याचं जे वेट आहे ते काय निग्लिजिबल आहे, आपण घेतच नव्हतो, का, कारण ते छोटंच असेल. आपण ज्या स्ट्रिंग्स यूज करतो त्या स्ट्रिंग्स कशा असतात, छोट्याच असतात, मासलेस कन्सिडर केला तरी चालते. हा जो दोरा आहे याला वेट केलं तर किती येईल, ते सपोज 0.5 ग्राम काहीतरी येईल किंवा 1 ग्राम येईल. ठीक आहे, जास्तीत जास्त, बरोबर ना. मग याचं वेट आपण काय कन्सिडर करतो, निग्लिजिबल आहे. ठीक आहे, पण या केसमध्ये तुम्हाला सांगितलंय की त्याचा मास काय आहे, एम आहे, एक रोप आहे, त्याचा मास तुम्हाला एम दिलेला आहे. ठीक आहे, तर विचारलं काय होतं, एक्स डिस्टन्सला म्हणजे इथून इथपर्यंत टेन्शन टी होतं. ठीक आहे, मग एक्स डिस्टन्सला टेन्शन काय असेल, तर एक्स डिस्टन्सचं टेन्शन आपल्याला फाइंड करायचं होतं. ठीक आहे, आता हाफ ज्यावेळी घ्याल त्यावेळी समजून जाईल. ज्यावेळी याचं काय आन्सर ते सांगा. 1 - 3/4 ऑफ एम जी आलं टेन्शन. ज्यावेळी लेंथ ही किती असेल, लेंथ ही L/4 असेल त्यावेळी टेन्शन किती येत आहे, 3/4 ऑफ एम जी येत आहे. मग आता जर लेंथ ही हाफ केली, लेंथ काय केली, हाफ, इफ एक्स इज हाफ, सो टेन्शन विल बी एम जी L मायनस L/2 अपॉन एल. सगळीकडून एल कॉमन घेतला, याच्यातून पण एल कॉमन घेतला. ठीक आहे, याच्यातून एल बाहेर घेतला तर इथे काय राहतं, 1 आणि एल राहतो. हा एल आणि हा एल कॅन्सल आउट झाला म्हणजे काय राहिलं, एम जी 1 मायनस हाफ, एकातून अर्धा गेला किती राहतो, हाफ एम जी. म्हणजे टेन्शन जर मिड पॉइंटला घेतलं, मिड पॉइंट म्हणजे L/2 डिस्टन्सला, ठीक आहे, ही लेंथ आहे, याच्या मिड पॉइंटला टेन्शन किती असतं, हाफ. ऑब्वियस आहे ना, पूर्ण रोप घेतली, पूर्ण रोपमध्ये टेन्शन टी असेल तर हाफ डिस्टन्सला काय होतं, ते T/2 टेन्शन होतं. टेन्शन काय होतं, कमी कमी होत जातं, जसं आपण लेंथ कमी करणार तसं कमी कमी होत जाणार. बरोबर, समजतंय का, समजलंय, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात. पुढचा क्वेश्चन. आता पुढच्या क्वेश्चनला आपण रेशो ऑफ ऍक्सेलरेशन इन 2 केसेस, हा परत होमवर्कला घ्या. ठीक आहे, याच्यात आपण कन्स्ट्रेंट मोशन शिकलो होतो, बरोबर. हे सांगून देऊ का, याच्यात काय केलं होतं, याच्यात 2 बॉडीज दिलेला आहे तुम्हाला, ए आणि बी. ही फिगर कंप्लीट करा. इथे ती आहे 2m, इथे मास आहे 2m आणि इथे फोर्स आहे 2mचा फोर्स आहे. ठीक आहे, इथे मास आहे. ठीक आहे, तर दोन्ही केसेसचं ऍक्सेलरेशनचं काय काढायचं आपल्याला, रेशो काढायचा आहे. तर रेशो युजली आपण कसं काढणार, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, नेट फोर्स अपॉन टोटल मास. काय, नेट फोर्स अपॉन टोटल मास. मग नेट फोर्स दोन्ही केसेसमध्ये काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, काय होतो बरं नेट फोर्स,
आधी काय काढणार, FBD काढा, फ्री बॉडी डायग्राम काढा आधी. काय येईल फ्री बॉडी डायग्राम फर्स्ट केसची, फोर्सेस लागतील, वेट लागतील खाली, करेक्ट का, हो की नाही, वेट लागतील खाली, या अशा डायग्राम्स आहेत त्या. ठीक आहे, इथे मास m आहे, इथे मास 2m आहे, याचा वेट लागेल खाली mg, याचा वेट लागेल 2mg. ठीक आहे. सेकंड केसमध्ये काय आहे, इकडे मास m आहे आणि इकडे फोर्स आहे 2m चा. ठीक आहे, फोर्स आहे 2m चा, याचा अर्थ फोर्स इंटू g केलं तर काय मिळतो आपल्याला, थांबा, हे काय आहे 2m इतका आपण फोर्स लावलाय. ठीक आहे, मग इथलं जे हे येणार आहे ते mg येणार आहे आणि इथलं 2mg, इथला फोर्स 2mg. ठीक आहे, हे समजतंय का. मग आता काय करणार याच्यात, ऍक्सेलरेशन फर्स्ट केस मध्ये काढायचंय. ऍक्सेलरेशन काय असतं, नेट फोर्स अपॉन टोटल मास. नेट फोर्स काढायचा आहे. नेट फोर्स म्हणजे काय येणार आहे, 2mg मायनस mg, दोघांचे डिरेक्शन अपोजिट आहे. याचा अर्थ काय, 2mg मायनस mg. टोटल मास किती आहे बघा बरं, हा 2m प्लस हा m, 2m प्लस m किती आलं ते mg अपॉन 3m. बरोबर, mg अपॉन काय मिळालं 3m, mm गेला, काय आलं g/3. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये काय येईल, नेट फोर्स पण काय येणार इथं 2mg मायनस mg येणार आहे. पण इथे मास आहे का, इथे मास हा 2m हा फोर्स आहे, 2m इतक्या फोर्सने आपण ओढतोय, याचा अर्थ इथे फक्त एकच मास आहे m. ठीक आहे, तर काय येईल ते 2mg मायनस mg काय आला mg अपॉन m, mm गेला. ठीक आहे, किती राहिलं g. मग आता ही फर्स्ट केस झाली, ही सेकंड केस झाली. रेशो घ्यायचा आहे, रेशो काय येईल मग, a1/a2 इज इक्वल टू येईल g/3 अपॉन g, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, उलटा होईल, g कॅन्सल आउट झाला, काय आलं 1/3. ऑप्शन काय सी. समजलंय, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात. ठीक, तर याच्या पुढे आपण काय पाहिलं होतं, कन्स्ट्रेंट मोशन. ठीक आहे, तर आता कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय, असं मोशन जिथे बॉडीला आपण रेस्ट्रिक्ट केलंय एकाच पाथमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, फॅनचं एक्झाम्पल घेतलं होतं. फॅन हा सर्क्युलरच मूव्ह करू शकतो, रोटेट होऊ शकतो फक्त फॅन. फॅन लिनियर फिरणार आहे का, नाही. हा फॅन इथून इथपर्यंत येणार आहे का, नाही. ते झालं काय कन्स्ट्रेंट मोशन. ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्टला आपण काय केलं, रेस्ट्रिक्ट केलं, लिमिट केलं की तू तेच मोशन कर, त्याला काय म्हटलं होतं आपण, कन्स्ट्रेंट मोशन म्हटलं होतं. मग त्या कन्स्ट्रेंट मोशनचे इक्वेशन्स पाहिलेले, काय होतं बरं त्याचे इक्वेशन्स, कन्स्ट्रेंट मोशनचे 3 इक्वेशन्स पाहिलेले. काय होतं ते, समेशन टी डॉट ए, म्हणजे सिस्टीम मध्ये जितके पण टेन्शन असतील, जितकं पण ऍक्सेलरेशन असेल, त्यांचं काय करायचं, डॉट प्रोडक्ट घेऊन समेशन घ्यायचं. ठीक आहे, कन्स्ट्रेंट मोशन मध्ये काय पाहिलेलं आपण, समेशन टी डॉट ए इज इक्वल टू 0, समेशन टी डॉट व्ही इज इक्वल टू 0 आणि समेशन टी डॉट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. असे 3 इक्वेशन्स पाहिलेले. समजतंय का, असे 3 इक्वेशन्स पाहिलेले, आठवत आहेत नक्की. हे झाले कन्स्ट्रेंट मोशनचे इक्वेशन. कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टला एकाच डिरेक्शनने रेस्ट्रिक्ट करणं, एकाच डिरेक्शनला मोशन करण्यासाठी रेस्ट्रिक्ट करणं. मग आता नेक्स्ट क्वेश्चन कन्स्ट्रेंट मोशनवर बेस्ड आहे. पहा याच्यात, हा ना क्वेश्चन, याच्यात जर पाहिलं, आपली कॅज्युअल मेथड याच्यात यूज करू शकतो का, नाही. याच्यात काय होतंय की हा जो मास आहे हा m2, हा m2 मास कसा आहे, ग्रेटर आहे, m2 इज ग्रेटर दॅन m1, त्यामुळे m2 जो आहे तो ऍक्सेलरेशन a ने खाली येईल. बट असं नाहीये की m1 आहे याचं ऍक्सेलरेशन वरती जाण्याचं सेम असेल, असं नाहीये. याचं ऍक्सेलरेशन चेंज होतं. म्हणजे m2चं ऍक्सेलरेशन सपोज a2 म्हटलं आणि याचं ऍक्सेलरेशन a1 म्हटलं, दोघांचं ऍक्सेलरेशन काय डिफरंट आहे. आतापर्यंत आपण केसेस काय घेत होतो, आतापर्यंत दोन, आपण जर सपोज ही पुली आहे, पुलीला 2 मासेस कनेक्ट केले, m1 आणि m2. ठीक आहे, तर हा मास a ने ऍक्सेलरेट होत आहे खाली, तर हा पण मास a ने वरती ऍक्सेलरेट होत असतो. ठीक आहे, पण इथं काय होता, ऍक्सेलरेशन बदलतंय, दोघांचे ऍक्सेलरेशन वेगळे. ठीक आहे, का, कारण इथे पुली वेगळ्या पद्धतीने कनेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, हे समजतंय. ठीक आहे, आता काय विचारलंय तुम्हाला, इफ द ऍक्सेलरेशन ऑफ मास m1 इज a1, m1चं ऍक्सेलरेशन a1 आहे, ऍक्सेलरेशन ऑफ m2 विल बी, म्हणजे a2 तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, कन्स्ट्रेंट मोशनचे इक्वेशन्स आहेत तेच यूज करायचे. ठीक आहे, पहा कन्स्ट्रेंट मोशनचे इक्वेशन यूज करायचे. आता फर्स्ट केसमध्ये जर लिहायचं झालंच, ठीक आहे, इथे फ्री बॉडी डायग्राम काढायची झालीच, हा a1 आहे. ठीक आहे, इथे लागेल टेन्शन टी,
इथे पण लागेल टेन्शन टी आणि इथे पण टेन्शन टी. याचा वेट खाली m2g, याचा वेट खाली m1g. ठीक आहे. तर आता फर्स्ट केसमध्ये ऍक्सलरेशन काय a1. ठीक आहे. इथे हे काय 2t आहेत बरोबर. याचा अर्थ फर्स्ट केसमध्ये फर्स्ट सिस्टीमसाठी इकडच्या सिस्टीमसाठी जर इक्वेशन लिहायचं झालंच तर काय लिहू शकता 2t डॉट डॉट प्रोडक्ट आहे ना. डॉट प्रोडक्ट असेल तर काय येतो कॉस थिटा येतो बरोबर. डॉट प्रोडक्ट असेल तर काय येतो a डॉट b असेल तर काय येतो तो ab कॉस थिटा. a चा मॅग्निट्यूड b चा मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. मग आता इथे टेन्शन घेतलं डॉट a. ठीक आहे. डॉट ऍक्सलरेशन फर्स्ट केसचं ऍक्सलरेशन काय रे a1 आणि दोघांमधला अँगल कॉस. दोघांमधला अँगल काय होतोय पहा बरं. टेन्शन कुठे आहे अपवर्ड्स आहे. ऍक्सलरेशन पण कुठे आहे अपवर्ड्स आहे. दोघांमध्ये अँगल काय झाला मग 0. ठीक आहे. म्हणजे हा काय आला कॉस 0 डिग्री. ठीक आहे. आता प्लस सेकंड केसचं सेकंड याच्यात पहा टेन्शन कुठे आहे अपवर्ड्स आहे. ऍक्सलरेशन कुठे आहे खाली आहे. दोघांमधला अँगल काय झाला 180 डिग्री. मग सेकंड केसमध्ये काय येईल ते टी. टेन्शन एकदाच सेकंड केसमध्ये डॉट ए म्हणजे ए 2 येणार आणि कॉस 180 डिग्री इज इक्वल टू काय येणार 0. म्हणजे काय येईल ते 2t(a1). आता कॉस 180 काय असतो -1 असतो. हे काय येतं 1 येतं त्यामुळे ते निग्लेक्ट केलं तरी चालेल. हा काय येतो मायनस येतो मायनस बाहेर येईल. ठीक आहे. म्हणजे मायनस t(a2) राहील इथे बरोबर का इज इक्वल टू 0. हे समजलंय. हा t(a2) इकडे घ्या. ठीक आहे. हा मायनस इकडे गेल्यानंतर प्लस होईल. काय राहील 2t(a1) इज इक्वल टू t टाइम्स a2. tt गेला राहील काय a2 इज इक्वल टू 2 टाइम्स a1. a2 फाइंड करायचं होतं ना. ठीक आहे. ऍक्सलरेशन कोणाचं फाइंड करायचं होतं m2चं. म्हणजेच काय a2 फाइंड करायचं होतं. a2 किती आला 2 टाइम्स ऑफ a1 आला. a2 इज 2 टाइम्स ऑफ a1. म्हणजे a2 ची जी वेलॉसिटी आहे किंवा ऍक्सलरेशन आहे ते कसं आहे फास्टर आहे. ठीक आहे. रिअल लाईफमध्ये पण तुम्ही असं इमॅजिन करू शकता ते. ठीक आहे. जर हा मास खाली येतोय a2 ऍक्सलरेशननी तर याचं कसं असतं ऍक्सलरेशन थोडंसं कमी असतं. ठीक आहे. याचं जास्त असणार आहे. या मासचं जास्त असेल. इकडचा जो मास आहे त्याचं ऍक्सलरेशन जास्त असेल. इकडच्या मासचं थोडंसं कमी असेल. ठीक आहे.